नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की मित्रांनो, आपण जी माझी लाडकी बहीण योजनेचे जी फॉर्म भरले होते, आता तुमचे जी फॉर्म अप्रूव्ह झाले का पेंडिंगच आहे का सक्सेस झाले हे आपल्या बघण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, जर तुम्ही मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यांना सुद्धा आपलं जर मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनाही ही व्हिडिओ बघून त्यांचं सॉल्व्ह होऊन जाईल। मित्रांनो, भरपूर लोकांनी पाठीमाग आता नवीन जी आर आलेले आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर नमुन्याचे बदल करण्यात आलेले आहे। ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म स्वीकारण्यात येणार आहे। आपली जवळच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्राम सदस्य, पुन्हा अजून कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यापाशी तुम्हाला आता आपले फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे। ओके, ही झालं ऑफलाईन पद्धतीचं। ऑनलाईन पद्धतीचा मित्रांनो, आता तुम्ही भरपूर लोकांनी ह्याच्या पाठीमागं मित्रांनो ज्या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरलेले आता त्यांचे फॉर्म पेंडिंग आहे का रिजेक्ट झाले का सक्सेस झाले हे त्यांना माहीत नाही। आता मित्रांनो, तुम्ही ज्या दुकानात फॉर्म भरले होते सेतूमध्ये आणि स्वतः जर कोणी मोबाईलमध्ये भरले असेल तर ते ॲप ओपन करा, नारी शक्ती दूत ॲप। त्याच्यामध्ये मित्रांनो मागील केलेले अर्ज एक साईडला राईट साईडला तिथं ऑप्शन आहे, तिथं क्लिक करा आणि तुम्हाला समजा डाटा दिसेल, त्याला ओपन करा। तुमचं फॉर्म तिथं पेंडिंग आहे का रिजेक्ट झालं हे तुम्हाला लगेच तिथं जाणून दिसेल। ही झालं मित्रांनो तुमचं ऑनलाईन भरलेलं फॉर्म। आता मित्रांनो, तुम्ही जे हमी पत्रानुसार तुम्ही जे समजा टिक केलेले होते ते शर्ती अटी तुम्ही वाचलेच असतील, कुणी ते वाचलेलं नाही, घाई गडबडीमध्ये त्यांनी डायरेक्ट टिक मार्क करून त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले। आता मित्रांनो, तेवढ्यामध्ये ज्या हमी पत्रामध्ये जेवढे शर्ती अटी दिलेले जर तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तर तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे, अप्रूव्ह होणार आहे, पात्र ठरणार आहे, नाही तर मग तुमचं फॉर्म रिजेक्ट करण्यात येणार आहे। आता ही रिजेक्टची लिस्ट कुठे लागणार आहे? आपल्या मित्रांनो ग्रामपंचायत किंवा आपल्या अंगणवाडी सेविका इथं तुमची लिस्ट तुम्हाला लावण्यात येणार आहे। दर शनिवारी तुमची ही लिस्ट तिथं लावण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही जर रिजेक्ट झाले असाल, अपात्र झाले असाल तर तुम्हाला जर काही डॉक्युमेंट्स कमी जास्त वाटले तर तिथं ते डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला डबल फॉर्म अप्लाय करता येणार आहे। आता जे फॉर्म सक्सेस झालेले मित्रांनो, सक्सेसची सुद्धा तुम्हाला तिथं म्हणजे पात्र ठरलेले महिलेची सुद्धा तिथं लिस्ट लावण्यात येणार आहे। ते लिस्ट सुद्धा तुम्ही जर पात्र ठरलेले जर दिसली तुम्हाला तर काहीच अडचण नाही। ओके, आता मित्रांनो, ज्या लोकांनी आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचं जे फॉर्म भरायचं आहे त्या फॉर्ममध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम जे एक अर्ज आहे तो अर्ज एक भरायचा आहे, पूर्ण अर्ज भरायचा मित्रांनो, न चुकता। त्याच्याखाली हमीपत्र लावायचं आहे, त्याच्याखाली पुन्हा मित्रांनो आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट ही जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात आले होते। आता त्याच्यामध्ये बरेचसे डॉक्युमेंट मित्रांनो ऑब्लिकमध्ये, म्हणजे जसं की तुमच्यापाशी जर डोमिसाईल नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचं TC, आधार कार्ड, बँक पास आधार कार्ड, मतदान कार्ड आणि जन्म दाखला वापरू शकतात। ओके, आता जर तुमच्या मित्रांनो आता नवीन जे आर आले त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं राशन कार्ड सुद्धा कमी करण्यात आलं। ज्या महिलेचे आता जर लग्न झालेले असेल 21 वर्षानंतर, त्यांचे जर ते वयामध्ये जर ते अर्ज पात्र ठरत असतात तर मित्रांनो त्यांना सुद्धा राशन कार्ड बघण्यात आलेलं। जर त्यांच्या पतीचं नाव जर असेल फक्त तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तो फक्त पतीचंच राशन कार्ड अपलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकतात। ओके, जे ऑनलाईन जर मित्रांनो ॲपमधून जर नारी शक्ती दूत ॲपमधून जर साईट चालत नव्हती तर मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला आता फॉर्म भरायचे नवीन GR नुसार मान्यता देण्यात आलेली आहे। ओके, आता नवीन GR नुसार मित्रांनो तुमच्यापाशी तेवढे डॉक्युमेंट राहिले पाहिजे, हमी पत्रामध्ये जेवढे शर्ती वाटी दिलेले ते समजा मान्य ओके असायला पाहिजे, तेव्हाच तुमचं फॉर्म स्वीकारण्यात येणार आहे। आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये दर शनिवारी ती लिस्ट लावण्यात येणार आहे ग्राम समितीनुसार। ती लिस्टमध्ये जर तुम्ही पात्र ठरला तर चांगलंच आहे, नाही पात्र ठरलं तर विषय संपला। ओके मित्रांनो, आजच्यासाठी फक्त इतरच आहे मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रापास्तोर, आपल्या लाडकी बहीण पास्तोर, कारण त्यांना सुद्धा हे व्हिडिओ बघून त्यांना जर समजलं काय तर चांगलंच आहे। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।